ठाणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। मेट्रो अलाइनमेंट, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, आधुनिक शूटिंग रेंज, टाउन पार्क, कचरा प्रक्रिया प्रकल्प, नागला बंदर खाडी सुशोभीकरण, क्रीडा सुविधा, रस्ते विकास, स्पॉट टॅक्सी, चौकांचं सुशोभीकरण इत्यादी विविध प्रकल्पांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला आहे। ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारी विकास कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह मेट्रो प्राधिकरण, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, वन विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ तसेच विविध संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मेट्रो प्रकल्पात नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य, घोडबंदर रोडवरील कोंडी फोडण्यासाठी कामांना वेग, वाघबीळमध्ये उभारणार आधुनिक शूटिंग रेंज, दिवाळीपूर्व क्रीडा सुविधा, ठाणेकरांच्या सेवेत महापालिकेच्या मालमत्तातून महसूल वाढीवरती भर, स्पॉट टॅक्सी आणि रिंग मेट्रोबाबत समन्वय, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून ठाणे शहरातील विकास कामं कालबद्ध, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत असे निर्देश यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीमध्ये दिले आहेत। त्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून शिंदे साहेबांनी आताच गेल्या आठवड्यामध्ये एक भूमिपूजन केलं आणि चांगला 200 कोटी रुपयाचा तो प्रकल्प, त्यामुळे वाहतूक कोंडीला सामना भविष्यात सर्वसामान्य जनतेला करावा लागणार नाही। नाही हो, असं होणार नाही। प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। उलट माझं असं म्हणणं आहे की नमो टॅक्सी असू द्या किंवा छावा राईड असू द्या किंवा भारत टॅक्सी असू द्या, ह्या ज्या शासनाच्या धोरणानुसार चालणाऱ्या जर टॅक्सीज आहेत त्या रस्त्यावर उतरल्यानंतर ओला, उबेर, रॅपिडो सारख्या ह्या कंपन्यांना सुद्धा कुठेतरी प्रवाशांच्या बरोबर खेळता येणार नाही। प्रवाशांना सुरक्षित वाहतूक त्यांना द्यावे लागेल। षण्मुखानंद नाट्यगृह सगळ्यात मोठं नाट्यगृह म्हणून मुंबईत परिचित आहे। साधारण 2700 सीटिंग कॅपॅसिटी असलेले नाट्यगृह आहे आणि आपण राज्यातलं सगळ्यात मोठं असं म्हणता येणार नाही, परंतु जवळजवळ 2500 असं क्षमतेचं आणि 252 कोटी रुपये खर्चाचं नाट्यगृह वाघबीळ येथे सुविधा भूखंडावर उभारतोय। राज्य शासनानं सर्व पैसे 252 कोटी 80 लाख रुपये हे ठाणे महानगरपालिकेला देण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार त्याचे GR सुद्धा पब्लिश झालेले आहेत। निविदा प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या सूचना, म्हणजे आठवड्याभरामध्येच त्या निविदा प्रक्रिया होतील असं आश्वासन मला आयुक्तांनी आता दिलेलं आहे। आपल्याला ही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे एक स्वप्नातलं शहर बनवण्याचं त्यांचं मानस आहे आणि विविध विकास प्रकल्प राबवण्यासाठी सातत्याने ते पुढाकार घेत असतात। भले तो ठाण्यामध्ये कोस्टल रोड असू द्या किंवा ठाणे शहरामध्ये अंतर्गत वाहतूक व्यवस्था असू द्या, रिंग रेल्वे असू द्या, हे अनेक प्रकल्प शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून तयार होत आहेत आणि ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदी असताना दिलेला आहे। त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे। त्या माध्यमातून कामाला सुरुवात केलेली आहे। प्रामुख्यानं आजच्या बैठकीचा महत्वाचा उद्देश म्हणजे गायमुख परिसरामध्ये 97 टन आणि नागला बंदर परिसरामध्ये 50 टन असं 147 टन कचऱ्याचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रकल्प जो आहे तो जानेवारीपर्यंत कार्यान्वित होईल आणि हा पहिला प्रकल्प आहे की राज्य शासनाच्या निधीतून तो प्रकल्प 150 टन कचरा, म्हणजे प्रामुख्याने घोडबंदर रोडचा सर्व कचरा हा एकाच ठिकाणी जमा केला जाईल आणि त्या माध्यमातून त्याचा खत प्रकल्प होईल आणि त्या कचऱ्याचं विकेंद्रीकरण होईल। त्यामुळे शहराच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे। त्याचा सुद्धा चालना आम्ही दिलेली आहे आणि तो सुद्धा जानेवारीपर्यंत पूर्णतः कार्यान्वित करण्याची जबाबदारी आयुक्तांनी घेतलेली आहे। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विकास कामांसाठी जो काही निधी उपलब्ध करून दिला होता त्या निधीचा आढावा घेण्याकरता महापालिकेमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या बैठकीला विविध स्तरावर चर्चा झाली।
ठाण्यातील रिंग रेल्वे प्रकल्प, ठाण्यातील पॉट टॅक्सी प्रकल्प, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं होत असलेला जिमखाना, विविध ठिकाणी असलेले फुटबॉल टर्फ, तरण तलाव, वाघबिळे येथे होत असलेलं शूटिंग रेंज, त्याचबरोबर आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह, असे विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना मिळावी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ती खुली व्हावी. प्रामुख्याने तरण तलाव आणि फुटबॉल टर्फ जे आहे ते दिवाळीपूर्वी लोकांना आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी त्याचं लोकार्पण लवकरात लवकर करावं असा सूचना मी आयुक्तांना दिल्या आणि त्या पद्धतीनं आयुक्तांनी कामं विविध अधिकाऱ्यांना वाटून दिली आणि लवकरात लवकर साधारणतः दिवाळीपूर्वी हे सगळे लोकार्पणाचे कार्यक्रम पूर्ण होतील अशी ग्वाही मला दिली. साहेब, सगळ्यात मोठं